कांद्याची भजी जर कुरकुरीत होत नसतील, तर मग त्या भज्यांना भजी म्हणणंच चुकीचं आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत होणारे भजी. जर भजी बनवत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, जसं की भजी अजिबात कुरकुरीत होत नसतील किंवा लगेचच असं मऊ पडत असतील किंवा हवा तो स्वाद येत नसेल, तर आजची ही रेसिपी घ्या. अतिशय सोपी, साधी आणि अगदी सहज जमणारी. 2 अशा टीप ज्यामुळे भजी कुरकुरीत तर होतीलच, टेस्टी सुद्धा लागतील आणि बराच वेळ असेच कुरकुरीत राहतील. आहे की नाही गंमत? चला बनवूयात मस्त कुरकुरीत असे कांदा भजी. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. यावरची साल काढून छान असे धुवून घेतलेत. आता कांदा जर तुम्हाला त्याचे जे स्लाईस असतील जाड हवे असतील, तर आडवा तुम्ही चिरून घेऊ शकता या पद्धतीने. पण मी काही असं आडवं चिरतच नाही. मी आपल्या नेहमीप्रमाणे उभेच चिरून घेते. तरीसुद्धा छान असे होतात. कांदे मोठे असतील तर मोठे-मोठे असे त्याचे काप होतील. नसतील असे मध्यम आकाराचे असतील तरीसुद्धा चालणार आहेत. तर सगळ्यात आधी तर कांदा कापून घेऊ. बरं कांदा कापत असताना खूप जाड-जाड सुद्धा कापायचा नाही किंवा अगदीच पातळ सुद्धा नको. मध्यम जाडीचा असायला हवा. कांदा कापून झाला तो एका भांड्यामध्ये काढून घेऊ. ज्या भांड्यामध्ये आपण भज्यांचं पीठ कालवणार आहोत ना, त्याच भांड्यामध्ये काढून घेतले. सगळ्यात आधी तर आपल्याला हा कांदा चांगला मोकळा करून घ्यायचा आहे. सगळा कांदा चांगला असा मोकळा झाला, की मग आपल्याला यामध्ये काही बेसिकच फक्त साहित्य घालायचं आहे. चवीपुरतीचं मीठ घातलंय, आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार लाल मिरचीची पावडर घातली, पाव चमचा हळद घातलेली आहे, थोडंसं जिरं घातलं आणि यामध्ये मी अर्धा छोटा चमचा ओवासुद्धा घातलाय. आता यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू. आता हे घातलेलं सगळं साहित्य चांगलं मिसळून घ्यायचंय. आधीच जर मिसळून घेतलं ना, तर मग मसाले, मीठ या कांद्याला व्यवस्थित चिकटले जातात आणि एकसारखे भजी चवीला लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असंच छान मी सगळे मसाले, मीठ व्यवस्थित लावून घेतलं. आता यामध्ये घालूयात बेसन. सगळ्यात आधी तर मी 5 मोठे चमचे, गच्च चमचा भरून बेसन पीठ घातलं आणि एक जो सिक्रेट पदार्थ आहे, तो सुद्धा 1 चमचा इथे पुरेसा होतो. हा सिक्रेट पदार्थ आहे कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ. ज्यामुळे ना तुमचे भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि हे भजी जास्त तेलसुद्धा पीत नाही. पीठ घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि अगदी थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 2-3 चमचे असं घ्यायचं हातावरती आणि छान यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं. फार पाण्याची गरज पडत नाही. आता हे सगळं व्यवस्थित मी कालवून घेतलेलं आहे. थोडंसं ना मला असं वाटतंय, की बेसन पीठ जे आहे ते कमी पडलेलं आहे. याच्या तुलनेमध्ये कांदा थोडासा जास्त आहे. म्हणून मग मी इथं काय केलं आणखीन 2 चमचे बेसन पीठ वाढवलेलं आहे. आणि आता वाढवलेलं हे पीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी असं करून दाखवते, की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की हे किती पातळ किंवा दाटसर आहे. आता इथे ना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. म्हणजे इतकं, की हलकासा धूरसुद्धा यायला हवा, इतपत कडकडीत असायला हवं. थोडंसं मिश्रण घालून पाहिलं तर पटकन असं वरती आलं, भरपूर बुडबुडे आले. आता यामध्ये भजी सोडूयात. भजी सोडताना कोणताही आकार द्यायचा नाही. असेच हे सुट्टे-सुट्टे करून मिश्रण आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि एकाच वेळेस खूप असा मोठा गोळासुद्धा सोडू नका. यामुळे काय होईल अजिबात कुरकुरीतपणा येणार नाही आणि याउलट ते भजे असे थोडेसे मऊसूत होतील. आता हे तर तुम्हाला कळालं, की कडकडीत तेल गरम असायला हवं. पण यासोबतच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला हायच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती छान कुरकुरीत भजी होतात आणि व्यवस्थित सुद्धा तळले जातात. अगदी गच्च कढई भरून कधीच भजी तेलामध्ये सोडायची नाही. यामुळे काय होतं भजीचा आकार थोडासा मोठा होतो, कुरकुरीतपणा हवा तसा येत नाही आणि व्यवस्थित सुद्धा तळले जात नाही. भजी तेलामध्ये सोडल्यानंतर भरपूर बुडबुडे येतात. थोड्या वेळानंतर साधारण 1.5-2 मिनिटानंतर असे बुडबुडे कमी झाले, की मगच झाऱ्या लावायचा आणि उलट-पलट करत दोन्ही साइडने आपल्याला छान असे गोल्डन रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायचे. मी कुठेच गॅसची फ्लेम लो केलेली नाही. हाय फ्लेमवरतीच आपण भजी तळून घेणार आहोत. तेव्हाच कुरकुरीतपणा वाढेल. आता जेव्हा भजी तळत असतो ना, त्यावेळेस खूप डार्क रंगावरती तळायचे नाही. कांदा आहे, कांदा जरा जास्त तळला, की तो कडवट लागतो. आणि म्हणूनच बऱ्याच जणांची तक्रार असते, की आमची भजी जी आहे ते चवीला कडवट लागतात आणि म्हणूनच खूप डार्क रंगावरती सुद्धा हे कांदा भजी अजिबात तळले जात नाही. साधारण इथे दाखवतेय त्या पद्धतीने त्या रंगावरती आपल्याला
भजी तळून घ्यायची आहेत. तेलातून भजी काढून घेऊयात. मस्त रंग आलाय, कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत आणि याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेणार आहोत. दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे. हाय फ्लेमवरतीच असं थोडंसं मिश्रण सुट्ट-सुट्ट करून यामध्ये घालायचं आहे. एकाच वेळी गच्च असं घालायचं नाही. तरच भजी कुरकुरीत होतील आणि जास्त वेळ कुरकुरीतसुद्धा राहतील. आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळली जातील. तर या काही बेसिक टिप्स आहेत भजी करताना. भजी तर आपण नेहमीच करत असतो, पण या छोट्या-छोट्या टिप्स ना खरंच खूप कामी पडतात. जसं की कॉर्नफ्लॉवर घालणं, भजी हाय फ्लेमवरती तळून घेणं, खूप डार्क रंगावरती न तळता त्याच्या आधीच काढून घेणं. नेहमीचे साधे पदार्थ असतात. अगदी थोड्याशा इन्ग्रीडियंटमध्ये केलेले असतात. पण या काही छोट्या-छोट्या टिप्स आहेत ना, त्यामुळे खरंच तो पदार्थ आणखीन जास्त रुचकर होतो. आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की हे कांदा भजी ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही आजची रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका कुरकुरीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.